मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आज आपण ह्या गाण्याने का बरी सुरुवात केली असेल? कारण आजचं शुभवर्तमान बघा. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना कसं जेवू घालतो त्याचं आगळं वेगळं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. इतर शुभवर्तमानांपेक्षा ह्या वर्णनामध्ये काही गोष्टी विशेष अशा दडलेल्या आहेत. एकूण 7 गोष्टी आपल्याला ह्या शुभवर्तमानामध्ये दडलेले दिसून येतात. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि मोठा लोकसमुदाय आपल्याकडे येत असलेला येशूने पाहिला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आलेला म्हणजे लोकसमुदाय कुठे असायला पाहिजे? जेरुसलेमच्या मंदिरात. पुरुष मंडळी कुठे असायला पाहिजे? पासोवर किंवा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी जेरुसलेमला. परंतु आज ती सगळी मंडळी येशूकडे आलेली आहे, कारण येशू हेच खरं नवीन जेरुसलेमचं मंदिर आहे असं योहान सूचित करतो. इतकंच नाही तर वल्हांडणाचं कोकरू जे आहे ते कोकरू सुद्धा ख्रिस्त आहे, म्हणून ते येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. दुसरी गोष्ट घडत आहे की येशू फिलिप्पाशी संभाषण साधतो की ह्या लोकांना आपल्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला फिलिप सांगतो 200 रुपयांच्या भाकरी दिल्या तरी आपल्याला पुरणार नाहीत. हे संभाषण आपल्याला काय सांगतं? येशूला माहीत होतं त्याला काय करायचं होतं, परंतु फिलिप्पाला मात्र माहीत नव्हतं येशू काय करणार होता. म्हणून तो 200 रुपयांच्या भाकरीची योजना आखतो, पण ते सुद्धा पुरेशा ठरणार नाहीत ह्याची त्याला जाणीव आहे. माणसाचे प्रयत्न कितीही असले तरी परमेश्वराच्या कृपेशी ते कधीही बरोबरी करू शकत नाही, हे योहान त्या ठिकाणी आपल्याला सुचवतो. तिसरी गोष्ट, इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडे जवाच्या 5 भाकरी आहेत. ही माहिती फक्त योहानाने आपल्याला दिलेली आहे. आणि मग योहान आपल्याला सांगत आहे की त्या जवाच्या 5 भाकरी येशूने घेतलेल्या आहेत. छोटा मुलगा, जवाच्या 5 भाकरी, गरीब लोकांचं प्रतीक. जे लीन दीन हीन असतात त्यांच्यामध्येच प्रभू वास करत असतो. जे काही थोडकं किडूक मिडूक असतं त्याच्यातूनच परमेश्वर समाधानाचे ढेकर देणारी स्वर्गीय भाकर आपल्याला पुरवू शकतो, हे योहान त्या ठिकाणी जणू काही सूचित करत आहे. चौथी गोष्ट घडत आहे, येशू सांगत आहे त्यांना बसवा, आणि ते सर्वजण बसले. आशीर्वाद दिल्यानंतर येशूने मग चमत्कार केलेला आहे आणि सगळ्यांना सर्व काही पुरेल हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा एकदा स्पर्श झाला की माणसाला काहीच कमी पडत नाही. देव माझा गोवारी, माल काय पण नाही कमी, अशा प्रकारचं एक वारली गीत आमच्या आदिवासी समाजात आहे की परमेश्वर जर माझा मेंढपाळ असेल तर मला काहीच कमी पडणार नाही. त्या भर अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हिरव्यागार कुरणावरती त्यांना आणल्याची भावना लोकांनी अनुभवली. आणि त्यानंतर येशू सांगत आहे, उरलेले तुकडे गोळा करा, काहीच फुकट जाऊ देऊ नका. ह्यामध्ये काय दडलेलं आहे? अन्न नासाडी माणसाने कधीच करू नये. आणि मग लोकांनी दिलेली कबुली की हा जगात येणारा संदेश आहे. माणसाला जेव्हा वैयक्तिकरित्या परमेश्वराचा अनुभव येत असतो तेव्हा माणूस अशा प्रकारची कबुली देऊ शकतो. परमेश्वराचा सन्मान मात्र कसा करायचा? त्यासाठी आता शेवटचा भाग आपल्याला दिसतो की ते आपल्याला राजा करण्याच्या तयारीत आहेत.
हे पाहून येशू हळूच त्यांच्यामधून निसटून जातो. कारण त्यांची राजेपणाची कल्पना आणि येशूच्या राज्याची कल्पना ह्यांच्यामध्ये तफावत होती. ते राजकीय दृष्टिकोनातून त्याला राजा करण्यास तयार होते. त्याने पुढे मोठी खळबळ माजली असती. येशूला मात्र खऱ्या अर्थाने आपलं राज्य प्रस्थापित करायचं होतं, की देवाचं राज्य खाण्यापिण्यामध्ये नाही, तर देवाचं राज्य प्रेम, शांती आणि आनंद ह्यांच्यामध्ये आहे. तशा प्रकारच्या देवाच्या राज्याची तहान आणि भूक आपल्याला लागावी म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.